नमस्कार मित्रांनो. तर बघा नर्सिंग अपडेट या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर बघा जे अकॅडमिक 2025 ते 26 जे BSc नर्सिंगसाठी जे कॅप राउंड आहे, त्या रजिस्ट्रेशनची डेट आता एक्सटेंड झालेली आहे. तर बघा आपण आधी बघितलं होतं की आधीच्या नोटिफिकेशनमध्ये की ही जी डेट आहे, ही डेट 17 जुलै 2025 पर्यंत होती. तर बघा त्यानंतर त्यांनी काय केलंय की आता डेट एक्सटेंड झालेली आहे. तर आता डेट एक्सटेंड कशाप्रकारे झाली आहे ते आपण आता यामध्ये बघणार आहोत. आधी जे नोटिफिकेशन होतं त्यामध्ये त्यांनी 17 जुलैपर्यंत डेट पूर्ण सांगितली होती. त्यानंतर त्यांनी आता डेट एक्सटेन्शन पुन्हा केलं. तर बघा आपण नोटिफिकेशन बघून घेऊ. बघा डेट 17 जुलै 2025 हे नोटिफिकेशन आहे. बघा एक्सटेन्शन लास्ट डेट कॅप रजिस्ट्रेशन अकॅडमिक 2025 ते 26. As per notice, the last date of CAP centralized admission process registration based nursing course was 17 July 2025. However, this office has received the request for the desired uh, candidates are present seeking the extension for the registration. Considering this request, the competent authority has decided to give the extension for the cap registration as per schedule mentioned below. तर बघा मी आधीच तुम्हाला जे जेव्हा नोटिफिकेशन होतं त्या नोटिफिकेशन मी सांगितलं तुम्हाला की या नोटिफिकेशन मध्ये असं की खूप कमी वेळ दिला आहे ऍडमिशन प्रोसेससाठी किंवा ऍडमिशन जे आपण रजिस्ट्रेशन करतो त्यानंतर जे पेमेंट करतो त्यानंतर जे पूर्णपणे डॉक्युमेंट अपलोड करतो त्यासाठी खूप कमी वेळ दिला. मी आधीच सांगितलं होतं की मागच्या वर्षीला टोटल 1 महिना दिला होता. तर मी सांगितलं तुम्हाला की ही जी डेट आहे ही डेट 100% एक्सटेंड होणार आहे. बघा त्याचप्रमाणे ही डेट आहे जी डेट एक्सटेंड झालेली आहे. तर बघा एक्सटेंड डेट झाल्याप्रमाणे आपण बघून घेऊ की डेट काय कशी काय. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन कॅप ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला 18 जुलै म्हणजे 18 जुलै ते 22 जुलै पर्यंत आता आपल्याला फिलअप करायचं आहे. त्यानंतर जे पेमेंट आहे ते सेम टू सेम त्याच डेटवर आपल्याला पेमेंट करायचं आहे. 22 तारखेपर्यंत आपण पेमेंट कधी पण करू शकतो. जर समजा आपण 18 तारखेला जरी फॉर्म भरला तरी आपण 22 तारखेपर्यंत पेमेंट कधी पण करू शकतो. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंग पण आपल्याला 18 ते 22च्या दरम्यान आपल्याला करायचं आहे. तर अशा प्रकारची ही डेट एक्सटेंड झाली. आधी काय होतं की आपल्याला 17/7/2025 17 जुलै 2025 पर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची होती. पण आता एक पुन्हा नव्याने नोटिफिकेशन आलेलं आहे. त्या नोटिफिकेशन मध्ये डेट जे आहे ते 18 पासून 22 पर्यंत केले. तर अशा प्रकारे आहे. बघा ही जी फर्स्ट स्टेप आहे फक्त की आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपल्याला सीईटी सेलवर जाऊन आपल्याला कॅप राउंड साठी बीएससी नर्सिंग साठी ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर सेकंड प्रोसेस काय की आपल्याला रजिस्ट्रेशन सोबतच आपल्याला पेमेंट पण करायचं आहे ऑनलाईन. पेमेंट पण त्याच वेळेस होणार. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट जे आहे जे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहे मेन्शन केले आहे ते डॉक्युमेंट्स आपल्याला त्यामध्ये आपल्याला अपलोड करायचे. तर अशा प्रकारची पूर्ण डिटेल्स आहे. त्यानंतर बघा हे जे खाली इन्स्ट्रक्शन आहे मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितले होते आणि आज पण एक वेळ सांगणार आहोत की जे ब्राउचर आहे ते ब्राउचर त्यांनी आधीच आपल्या वेबसाईटवर सिटी सेलच्या वेबसाईटवर आधीच त्यांनी पब्लिश केलाय. त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे ऍडमिशन पासून तर फर्स्ट राऊंड पासून तर लास्ट राऊंड पर्यंत काय होणार काय नाही, किती कट ऑफ असल्या कट म्हणजे किती पीसीबी असल्यावर ऍडमिशन वर असं ते संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ब्राउचर मध्ये दिलेली आहे. इट इज अ सॉल्व रिस्पॉन्सिबिलिटी कॅन्डिडेट टू फर्निश करेक्ट इन्फॉर्मेशन अप्लिकेशन फॉर्म. आणि त्यांनी असं पण म्हटलंय की समजा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जर तुमच्या फॉर्म मध्ये काही मिस्टेक होणार तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर ते जबाबदार राहणार नाही. आणि लास्ट the candidate should be upload all request document before the last date of document verification. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लास्ट डेटच्या पहिलेच आपल्याला काय करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. बघा हेच गोष्ट मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितली होती पहिल्या नोटिफिकेशन मध्ये. आता हे सेकंड नोटिफिकेशन आहे यामध्ये फक्त काय झालंय की डेट एक्सटेंड झाली. बाकी जे नोटिफिकेशन आहे तसं सेम आहे. फक्त तुम्हाला 18 ते 22 पर्यंत डेट मिळाली आहे. तरी जे काही बीएससी नर्सिंग ज्यांना कॅप राउंड ऍडमिशन करायची असेल किंवा मॅनेजमेंटला जरी करायची असेल तरी तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करणे गरजेचं आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करावेच लागेल. तर अशा प्रकारची इन डिटेल्स हे नोटिफिकेशन आहे. तर बघा काहीच चेंजेस नाही आहे. फक्त काय झालं आहे की आपल्याला डेट एक्सटेंड झाली 18 ते 22 पर्यंत ही डेट आता एक्सटेंड झाली. ओके. तर बघा जास्तीत जास्त जे बीएससी नर्सिंग करणार आहे त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू धन्यवाद.